राधे राधे जय एकविरा. तर आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरला भगवंताच्या देवाच्या दर्शनाला. अचानक सगळं ठरला. पहिले दारात दिवा लावला देवांच्या स्वागतासाठी, देवपूजा करायला घेतली आणि मम्मी पण येणार आहे माझी. म्हणजे आमचं अचानकच ठरलं आहे जायचं आणि काही गोष्टी पण होत्या, तर आम्हाला जायचं होतं दर्शनाला. तर बरं दर्शन करून येऊ त्र्यंबकेश्वरनं. आणि त्यानंतर पहिले देवघरात दिवा वगैरे लावला, दिवाबत्ती वगैरे केली. त्यानंतर बरं आता सगळी बरं यांना बोलली रेडी व्हा तुम्ही पण. मी पण एकीकडे रेडी झाली. आणि काही गोष्टी असतात आपण अचानक सगळ्या गोष्टी होतात. आणि माझं असं असतं ना, म्हणजे काही गोष्टी आपण ठरवते मी, पण काय असतं ते टायमिंग नसतो त्याचा, या टायमावर जायचं आहे, अचानक निघते. फक्त मनात असतो इकडं मला हां जायचं आहे मला म्हणून. आणि आम्ही कुठेही जायच्या आधी पहिले गाडीजवळ असं नारळ वगैरे फोडतो. तर गाडीला हार पाहिजे होता, हार नाही भेटला. पण आम्ही गाडीला हार नारळ आमचा असतोच. म्हणजे ती पण आपली लक्ष्मी आहे, तिला घेऊनच आपण सगळीकडे फिरतो. आणि आम्ही आता इकडनं निघालो आहेत मम्मीला घ्यायचं आहे श्रीमलंगडला माझ्या माहेरी. तर जसं कधीच झालेलं की जायचं आहे, पण योगायोग असतो त्याच दिवशी आपण निघतो. आणि मम्मी पण आली. आमची मम्मी आली. काय आहे तू बोलली? ती पाऊच बघा ना असेल. मग आम्ही आता श्रीमलंगडवरनं निघालो त्र्यंबकेश्वरला देवाच्या दर्शनाला. आणि खूप मस्त वाटत होतं सकाळच्या वेळेस. आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. अन्विकला भरपूर भूक लागलेली. त्याला बरं आधी नाश्ता वगैरे करू दे, कारण की कसं आहे मग त्याला भूक लागल्यावर लाईनीत दर्शनाला कंटाळेल, म्हणून आधी नाश्ता वगैरे केला. आणि रूम पण बुक केलेली, पण 12चा रूम खाली होणार होता. मग आम्ही रूम बुक करून दर्शनाला जायला निघालो. हे चला देवळाचं काम चालू आहे. कुंडावर गेलो आधी दर्शनाला. त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्धक कुंड हे गोदावरी नदीच्या पवित्र उगमस्थान आणि प्रमुख तीर्थ आहे. गौतम ऋषी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झालेली गोदावरी नदीला कुशीच्या म्हणजे गवताच्या साहाय्याने या ठिकाणी अडून ठेवले, म्हणून या कुंडाला कुशावर्धक कुंड असे नाव पडले. हे कुंड 21 फूट खोल आहे. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तीर्थस्थान आहे, महादेवांना समर्पित आहे. पवित्र गंगा नदी गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने येथे एका पर्वतावर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले होते. आताच्या काळात आपण ब्रह्मगिरी पर्वताने त्या पर्वताला ओळखतो आणि त्याची आराधना करतो आणि परिक्रमा सुद्धा करतो. ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा केल्याने खूप शुभ मानले जाते. मी श्रावणात परिक्रमा केलेली होती, एकदाच केली ती परिक्रमा. मला पुन्हा कधीपासून परिक्रमा करायची आहे ब्रह्मगिरी, पण आता कधी योग येतो तेव्हा नक्की मी परिक्रमा करेन. श्रावण महिन्यातच मला करायची आहे परिक्रमा. आता आम्ही इकडे सगळीकडे दर्शन वगैरे करून घेत होतो आणि खूप एकदम मन प्रसन्न झालेलं. सगळ्या अचानक गोष्टी होतात, पण एवढा भगवंताचा छान असं मस्त दर्शन होतं. सगळे आम्ही दर्शन करून घेत होतो. कुंडाच्या इथेच होतो आम्ही, सगळे दर्शन करत होतो. इथं शिवलिंग होत्या 3 आणि गणपती बाप्पाचं पण मंदिर होता, खूप छान असा. हे ब्राह्मण आहेत गिरीश म्हणून. पहिल्यांदा आमची भेट झाली त्यांच्याशी. आणि खरं सांगते आम्ही भगवंताच्या विषयी त्यांच्याशी बोलत होतो. नामस्मरणाचा विषय चालू होता आणि ते एवढे छान बोलत होते. तर त्यांना मी पण बोलत होती त्यांच्याशी भगवंताच्या विषयी. तर त्यांना काय वाटलं काय माहीत, 2 रुद्राक्षाच्या माळी काढल्या त्यांना ड्रॉवरमधून आणि मम्मीच्या आणि माझ्या गळ्यात घातली. मला काही समजलंच नाही म्हणजे, पण असं मनाने एकदम असं ना, म्हणजे खूप छान असं भारी वाटलं एकदम. आणि ते एकदम असं बोलत होते ना, खूप भारी वाटत होता. कारण की अशी माणसंसुद्धा असतात. आपल्याला वाटतो सगळ्या गोष्टी पैशांच्या असतात किंवा काही जण आहेत जी मनाभावाने भगवंताची खरंच आराधना करतात आणि ती पण समोरच्या माणसाला सुद्धा ओळखतात, हे माणसं पण कशी आहेत किंवा काय आहेत. ते पण त्यांनी पण आम्हाला असं ओळखलं एकदम चांगल्यापैकी. आम्हाला फ्रेमसुद्धा दिली, फक्त ओळख झाली पहिल्यांदाच आमच्याशी त्यांची. आणि खूप छान असा अनुभव आला खरंच. म्हणजे एवढा भारी वाटला ना मला तर, म्हणजे खूप भारी वाटला, मस्त वाटला त्यांना भेटून. मी त्यांना बोलली कधी आले तरी मी तुमच्या भेटीला नक्की येईन. म्हणजे खूप मस्त वाटला. काय नाही, फक्त अशीच आमची ओळख झाली. आणि त्यांनी एवढा मनाभावाने सगळ्या गोष्टी आम्हाला देवांच्याबद्दल सांगितल्या आणि मी सुद्धा त्यांना सांगत होती सगळं असं, माझे भाव सांगत होती मनातले भगवंताच्या बाबतीत. खूप मस्त वाटला. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनाला गेलो आणि मी खूप खुश झालेली. खूप भारी वाटत होता एकदम, मनातून असा आनंद वाटत होता एकदम. आणि चेहऱ्यावर पण एकदम असं दिसत होता, खूप खुश होते. ऊन एवढा होता पण काय वाटत नव्हता. देवळाकडे पण आम्ही पोहोचलो आणि मी तीर्थस्थानी जाताना मी चप्पल घालून जात, बिना चपलीचेच सगळीकडे तीर्थस्थानी
आणि दर्शनाला जाते मी. त्र्यंबकेश्वर येथे गंगा नदी गोदावरी नदी म्हणून ओळखली जाते. ब्रह्मगिरी पर्वतातून वाहते. भूमी शुद्ध असंख्य आत्म्यांना मोक्ष प्रदान करण्यासाठी पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात गौतम ऋषींचे आश्रम होते आणि येथे सतत 21 वर्ष पाऊस पडला नाही. त्यामुळे लोक मरण पावू लागली. पण तेच गौतम ऋषींच्या आश्रमात पाऊस पडला, कारण वरुण देवता त्यांच्यावर भक्तीवर प्रसन्न होते. त्या कारणामुळे सगळे आजूबाजूचे लोक त्यांच्या आश्रमात राहू लागले. तर ऋषी सुद्धा त्यांच्या आश्रमात राहू लागले. काही कारणास्तव बाकी ऋषींनी ठरवलं की गौतम ऋषींचा अपमान करायचा. त्यांनी गणपतीची आराधना केली. त्यानंतर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन वर मागितले. त्यांनी सांगितले की गौतम ऋषींना आश्रमातून बाहेर काढायचंय. असा वर त्यांनी मागितला. भगवान गणेशजीने विवश होऊन त्यांना तथास्तु म्हणावे लागले. तेव्हा गणेशजींनी एका गायीचे रूप घेऊन गौतम ऋषींच्या शेतात जाऊन त्यांच्या पिकं खाऊ लागले आणि तेव्हा गौतम ऋषी तिथे आले. गायीला हातात असलेल्या चाऱ्याने गायीला हकलवत लावले. पण काय झालं, चाऱ्याचा स्पर्श होताच गाय खाली पडली आणि मरण पावली. आणि बाजूला ते लपून राहिलेले जे बाकीचे ऋषी होते ते बाहेर निघून गौतम ऋषीवर आरोप करायला लागले की गौतम ऋषींनी गो हत्या केली. गौतम ऋषी खूप दुःखी झाले. गौतम ऋषींनी मग शिवलिंगाची स्थापना करून पूजा सुरू केली आणि भगवान शिव तिथे प्रसन्न होऊन त्यांना सांगितले की तुमच्याबरोबर छल केलेला आहे, त्या ऋषींना मी शिक्षा देईन. तर गौतम ऋषीने सांगितलं, त्यांच्यामुळे तुम्ही मला साक्षात दर्शन दिला, त्यांना माफ करा. सगळी देवी देवता तिथे आले. भगवान शंकरांना त्यांनी सांगितले की तुम्ही इथे निवास करा. तेव्हा देवतांच्या विनंतीवर भगवान शंकराने गोदावरी नदीच्या तटावर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तिथे विराजमान झाले. तेव्हापासून त्र्यंबक हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग येथे मानला जातो. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आत छोट्या खड्यात 3 लहान शिवलिंग आहेत. 3 शिवलिंग म्हणजे ब्रह्म विष्णू महेश म्हणून ओळखले जातात. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ 3 पर्वत आहेत, ब्रह्मगिरी, नीलगिरी, गंगाधार म्हणून ओळखले जातात. छान आमचं मस्त दर्शन वगैरे झालं देवाचा. त्याच्यानंतर आम्ही भाजी मार्केटला जरा फिरत होतो. भाजी घ्यायची होती, म्हणजे आम्ही इकडनं पण भाजी घेऊन गेलेलो, पण मार्केटला तिथे मस्त भाजी होती, हिरवीगार भाजी आलेली. तर बरं भाजी घेऊया चला. नंतर घरी पण आम्ही भाजी घेत होतो आणि तिथे मला जेवण बनवून असं वाटायचं होता, त्यासाठी काही भाज्या मी घेत होती. या मिरच्या घेत होती घरी बरं आल्यावर भरून अशा बनवायला. मस्त हिरव्यागार एकदम मिरच्या होत्या आणि खूप अशा म्हणजे ताज्या ताज्या भाज्या एकदम तिथे आलेल्या. तर आम्ही सगळी भाजी वगैरे घेत होतो आणि खूप मस्त वाटत होता. म्हणजे एकदम असा ऊन होता तेवढा, पण असं काही एवढा वाटत नव्हता, एकदम मस्त वाटत होता. त्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या आणि मग आम्ही रूमवर आलो. रूमवर म्हणजे आम्ही तिथं रूम बुक केलेला ना, तिथे खालीच अशी जागा होती मस्त. तर तिथेच मग जेवण वगैरे करायला नेता. गॅस वगैरे काय आम्ही कुठे जातो घेऊनच जातो, म्हणजे जेवण वगैरे करायचं असेल ना त्यावेळेस आम्ही गॅस सगळं घेऊन जातो. मी पाणी जरा गरम करत ठेवलेला. इकडं भाजी कापून घेते, कारण की गरम पाणी टाकायला लागेल बरं शिजवायला, कारण की पुलाव भात करायला घेतलेला आणि बिना कांदा लसणाचाच. फरसबी वगैरे मटर आणि शिरा पण करायचा होता, पण पहिले पुलाव भात करायला घेतला. तेलामध्ये राई जिरा वगैरे सगळा असा घातला आणि खडे मसाले सगळे नेलेले ते घातले, कढीपत्ता आणि ह्यांना सांगितलेलं अद्रक आणि चेचून द्या मिरच्या, ते पण आम्ही घातला मग त्याच्यामध्ये. आणि नंतर मग सगळं असं आणि टोप झाला जरा मोठा, गॅस झाला छोटा, कारण की जो दुसरा गॅस होता तो आणता नाही आला. बरं हाच घेऊ चला. पण गरम पाणी घातल्यावर कशी भाजी एकदम परफेक्ट अशी शिजते. पण आधी आम्ही जरा भाजी शिजत ठेवली, तांदूळ लगेच नाही घातले त्याच्यात. भाज्यावर जरा शिजू दे, गाजर वगैरे पण घातलेला, फ्लावर घातलेला, मटर आणि असं मिक्स केला पूर्ण. त्याच्यानंतर त्यात गरम पाणी घातलं आणि मग झाकण दिला एकीकडे. आणि नंतर जरा पाणी पण उकळलं. तर बरं आता त्याच्यात मी हे घालते, तांदूळ घालते. तांदूळ जरा मी मस्त असे धुवून घेतलेले त्याच्यामध्ये. नंतर मग तांदूळ घेतले मिक्स करायला, पूर्ण तांदूळ त्यात मिक्स करून घेतले आणि पाणी काय गरमच घातलेला, बरं शिजतील पण पटकन. आणि मी गरम पाणीच घालते म्हणजे असे जेवणासाठी. आणि त्यात काय आम्ही घाईघाईत निघालो ना, तर टोप पण जरा म्हणजे टोप बरोबर होता, गॅस झाला छोटा. आमचा दुसरा मोठा गॅस होता ना, तो अर्धाच भरलेला होता. तर तो बरं कसा घेऊ, मग हा छोटा घेतला मी. पण एकीकडे झाला मस्त पुलाव भात एकदम, कारण की कसं बरं आडकच्चा पण असा नको, पूर्णपणे असं शिजलेला पाहिजे, असं कोणाला द्यायचा झाला. आपण कसं खातो मग कोणाला पण कसं द्यायचा. मग पूर्णपणे मस्त शिजवून घेतला आणि त्यानंतर रवा करायला घेतला. रव्याची म्हणजे बरं तर रवा नेहमी करत असे असं सुका, बरं खीर करते रव्याची काहीतरी असा वेगळा. पूर्ण रवा असा तुपामध्ये भाजून घेतला पूर्णपणे. त्याच्यानंतर सगळे ड्रायफ्रूट टाकले, मनुका, काजू बिजू, बदाम पिस्ता सगळे, चारोळी वगैरे, आणि पूर्ण असा मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये. नंतर मग दूध वगैरे पण घातला, केळी घातली त्याच्यामध्ये, केळी अशी मिक्स केली पूर्ण. आणि त्यानंतर साखर वगैरे पण घालून असं पूर्ण मिक्स करायला घेतला. पातळ असा बरं खीरसारखाच बरं करते.
साखर पण घालून पूर्णपणे मिक्स केली आणि एकीकडे नंतर मग केशर होती, केशर पूर्ण अशी डबी होती केशरची, ती घातली त्याच्यामध्ये. आणि मस्त वाटते केशर घातल्यावर, म्हणजे कोणताही आपण पदार्थ करतो, गोड शिरा झाला किंवा काय असा प्रसादाचं, मस्त केशर घातल्यावर चांगलं वाटतं. नंतर मग सगळे पार्सलचे डबे बसली भरायला. पहिले पुलाव भात सगळा पूर्णपणे भरून घेतला. त्याच्यानंतर ही पण सगळी बसलेली, दोघंजणं पॅक करायला. ह्यांना सांगितलं बरं पॅक करा तुम्ही, इकडं मी भरून देते. हानविकला तर खूप आवडतं असं सगळं पॅक करायला. नंतर मग एकीकडं खीर रव्याची ती पण पॅक करायला घेतली. तिला असं वेगळे डबे आणलेले, म्हणजे असे कसे त्यातून पडायला नको असं पॅक डबे होते हे मस्त. आणि त्यानंतर आम्ही मग संध्याकाळच्या वेळेस गेलो सगळ्या तिकडं देवळाच्या इथे वाटायला. संध्याकाळ झालेली, हनुमंताचं पण तिथं मंदिर आहे, हे गेले पाया पडायला दर्शनाला तिथे. आणि खूप मस्त वाटतं असं तीर्थस्थानी गेल्यावर आपण असं काय केला वाढला ना, मला खूप बरं वाटतं असं, म्हणजे जाम भारी वाटतं. आणि तिथे ना म्हणजे अशी दुकानदारं पण असतात जी खाली बसतात दुकानवर, आम्ही त्यांना पण सुद्धा जाऊन देतो, कारण की उन्हातानाची ती बसलेली असतात, कमवतात तेच ते खातात त्याच्यातून थोडाफार घेऊन, आणि कुठे जाऊन काय करत असतील ते. मग त्यांना मी तर पहिले आधी जाऊन म्हणजे अशी देते, ती बसले असतील तरी. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांना आम्ही असे प्रसाद एकेकाला सगळे देत होतो. आणि ह्यांना पण सांगितलं त्या बाबांना वगैरे द्यायला. आणि त्यांच्यामुळे समजा मी सगळ्या गोष्टी करते, त्यांना मी सांगत असते असं हे करायचं आहे. आणि मग कसा मेन त्यांचा पण सपोर्ट असतो, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करायला भेटतात आम्हाला. आणि नंतर मग तिथे गाय पण आली, गाईला पण नैवेद्य दिला. आणि एवढा भारी वाटला ना गाईचं पण, गाई मातेचं आपलं दर्शन झालं. आणि तिथे गाई भरपूर अशा होत्या, आम्ही प्रत्येकाला म्हणजे असे एक गाई तिथे आली, मग तिला पण खायला दिला. आणि नंतर मग तिथे एक बाबा होते, ते मम्मीला सांगत होते, मम्मीने त्यांना पण आम्ही दिला म्हणजे खायला पुलाव भात वगैरे. त्यांनी मम्मीला सांगितलं की मला ना लिंबू सरबत दे. मग मम्मीने त्यांच्यासाठी ते होते तिथे तर काका त्यांचं दुकान होतं, त्यांना सांगितलं लिंबू सरबत द्या एक. आणि नंतर तिथे आम्हाला साधू वगैरे ते बाबा ते सुद्धा भेटले, त्यांना वगैरे पण सगळ्यांना दिला. आणि खूप भारी वाटलं एकदम असं तीर्थस्थानी गेलं. माझं तर एकदम मन प्रसन्न होतं, असं काही स्वतःच्या हाताने आपण करून वाटलं ना, तो आनंदच वेगळा असतो. आपल्याकडे थोडक्या गोष्टी असतात, थोडक्या गोष्टीत दुसऱ्यांना आपल्याला समाधान देता येईल, ते गोष्ट आपण केलेली ती चांगलीच असते. आणि भगवंत आपल्या बाबतीमध्ये खुश होऊन आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला देत असतो, आपण स्वतःहून नसतो करत, हे भगवंताच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी करतो. आपले पण कर्मभोग असतात, त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करतो. आणि मला या गोष्टीचं समाधान जास्त आहे की भगवंत माझ्याकडून चांगलं कार्य म्हणजे करून घेतो, या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. मेन आपली कशी जे असतात सपोर्ट करणारी, ती मेन असतात आपले, यांचा जास्त मला सपोर्ट असतो, म्हणजे त्यांच्यामुळे या गोष्टी मी करते. कारण की कोणती काही गोष्ट मी त्यांना म्हणजे देवांच्या बाबतीत असं सांगते असं असं करायचं आहे, मग आपल्यामध्ये होत असेल मग थोडक्यात ती गोष्ट आम्ही करतो. आणि आपण काय असं वाईट काय करत नाही, देवांचंच असं त्या गोष्टी करतो आणि त्याच आम्ही दाखवतो, असं दिखावासाठी काय नसतो. फक्त एक असं आपण बोलतो आपला बघून, आता इतर जण पण प्रेमानंद महाराज पण सांगतात काही गोष्टी आपण करतो तर आपण चांगल्या असतील तर इतर दुसरा पण आपला बघून करतो, आपण पण हे कार्य करावं, हे चांगलं आहे. आणि खूप मस्त वाटला, सगळा असा संपला. पण नंतर मग असे आम्ही मार्केटमध्ये फिरत होतो, डमरू वगैरे बघत होते देवांचा, आणि असे फिरलो जरा, काय काय बघत होते, देवांच्या वस्तू होत्या, काय काय घेत होते. आणि खूप छान वाटला गेल्यासारखं, मला एवढा आनंद वाटला ना, म्हणजे खूप एकदम मी खुश पण भरपूर होते आणि खूप मस्त वाटला मला. आणि आम्ही सगळी मस्त अशी आम्ही मार्केट फिरत होतो आणि जरा फिरलो वगैरे. त्याच्यानंतर परत आम्ही कुंडावर गेलो, कुंडावर आरती वगैरे चालू होती, मग आरती वगैरे घेतली. चला मग, राधे राधे.